नेमकं काय? रत्नागिरी जिल्हा परिषद आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या पंचायत समिती याच्यामध्ये 100% यश हे शिवसेना आणि महायुतीला मिळालेलं आहे। आज 41 सदस्य रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार गटनेते म्हणून विलास साळके आणि जिल्हा परिषदेचे मुख्य प्रतोद म्हणून महेश माप या दोघांची निवड झालेली आहे। तसेच पंचायत समितीचे गटनेते आणि मुख्य प्रतोद यांच्या देखील निवडी झालेली आहेत। या निवडी 6 वर्षासाठी असतील। जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांच्या निवड नंतर एकनाथ शिंदे साहेब करतील, पण त्यांचा कालावधी देखील 6 वर्षच असणार आहे। नाही, नावं आता तरी कुठं कोणाला माहिती होते? नावं आज सकाळी फायनल झाली, साहेबांनी पाठवली, आम्ही जाहीर केली। तसं अध्यक्षांचं आणि उपाध्यक्षांचं नाव देखील आणि सभापतींचं नाव हे त्या दिवशी सकाळी स्वतः एकनाथ शिंदे साहेब पाठवतील तर त्याच्यानंतर जाहीर होईल। परंतु ह्या नावासाठी निवडून आलेले पदाधिकारी हे कोणाचं नाव असणार आहे, काय असणार आहे, याच्यामध्ये उत्सुकता नक्की असेल, पण कोणीही शिष्टमंडळ घेऊन साहेबांकडे पण गेलेलं नाही, आमच्याकडे आलेलं नाही। त्याच्यामुळे शिवसेना पक्षाच्या मुख्य नेत्यांचा, पक्षप्रमुखांचा जो आदेश होईल तो सगळ्या सदस्यांना मान्य राहील। आपण आता आपले मनोगत व्यक्त करताना काही कडक सूचना दिलेल्या आहेत, त्यामागची नेमकी आपली भावना काय? नाही, कडक सूचना दिलेल्या नाहीत। मी माझी भावना व्यक्त केलेली आहे। या सूचना नाहीत किंवा आदेश नाही। पंचायत समितीचे गटनेते, मुख्य प्रतोद आणि जिल्हा परिषदेचे गटनेते आणि मुख्य प्रतोद यांनी शिवसेना पक्ष हा सभागृहामध्ये विधायकदृष्ट्या, विकासात्मकदृष्ट्या कसा आपण पुढे नेऊ शकतो याचा विचार केला पाहिजे। नियमाला धरून कामकाज असलं पाहिजे। त्याच्यामुळं विधिमंडळामध्ये ज्या गोष्टी आम्ही करतो त्याचं प्रतिबिंब या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असावं, यासाठी हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे। तुम्ही जर यावेळचे निवडून आलेले सगळे आमचे उमेदवार जर बघितला असाल तर सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, युवा आहेत, बुजुर्ग देखील आहेत। 80% नवीन चेहऱ्यांना आम्ही संधी दिलेली होती। त्याच्यामुळे इथं स्वयंघोषित कोणच नाही आहे। इथं सगळे पक्षाच्या जीवावर निवडून आलेले आहेत, पक्षाच्या शिवसैनिकांनी काम केलं म्हणून निवडून आलेले आहेत आणि म्हणून प्रत्येकाची रास्त भावना आहे की जे निवडून आले त्यांनी पक्षाचा मान सन्मान केला पाहिजे। आम्हाला जिल्हा परिषदेनं डायरेक्ट मंत्रालय नको, आधी जिल्हा परिषद संपवूया। रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी आपण सगळे लोकप्रतिनिधी जे निवडून आले ते आता सगळ्या मतदारांचे झालेले आहेत। त्याच्यामुळं काम करताना सगळ्या मतदारांची विकास कामं आपल्याला करायची आहेत, पण हीच विकास कामं करत असताना ज्यांनी आपल्याला मतदान केलं नाही, जे आपल्यावर नाराज आहेत, त्यांचं मन आपल्याला जिंकायचं आहे। त्याच्यामुळं संघटनात्मक काम हे निवडून आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं केलं पाहिजे, ही भूमिका देखील आमची सगळ्यांची राहील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना मुख्य प्रतोदांनी किंवा गटनेत्यांनी 100% पक्षाशी किंवा जिल्ह्याची शिवसेनेची जी कोर कमिटी आहे त्यांच्याशी चर्चा करूनच पक्षाचं धोरण ठरवलं पाहिजे। आमच्या मते एकमत जर नाही झालं तर माननीय शिंदे साहेबांकडनं आदेश घेऊनच त्याच्या कामाची अंमलबजावणी झाली पाहिजे। नाही, गटनेत्याला सभापती का मिळणार नाही किंवा प्रतोद असेल त्याला सभापती का मिळणार नाही? बघा, सभापती कोणी होऊ शकतो, पण कुणीही गुडघ्याला बाशिंग बांधू नये। शेवटी ही सर्वसामान्यांची संघटना आहे, लोकांमध्ये मिसळलेली संघटना आहे। त्याच्यामुळं वशिलेबाजीपेक्षा जे काम करतात, ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, म्हणजे सगळ्यांनीच चांगलं काम केलं आहे। हे मला निवडून देत असताना असेल, भैयांना निवडून देत असताना असेल किंवा योगेश दादांना निवडून देत असताना याच सगळ्यांनी प्रचार केलेला आहे, याच सगळ्यांनी पत्रक वाटलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही सगळी जबाबदारी आम्ही घेऊ। प्रत्येकाला पद मिळणार आहे। कुठेही मला असं वाटतं की लॉबिंग करण्याची आवश्यकता आहे किंवा अन्य काही करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। शिंदेसाहेब योग्य तो निर्णय घेतील। नाही, आता शिवसेनेची बैठक आहे, मित्रपक्षांबरोबर बोलू काय करायचं ते। सभापती पदाची निवडणूक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी घोषित करतील, त्याच्यानंतर सभापती, उपसभापती जाहीर होतील। पालकमंत्री सायमन साहेब आता हल्ली अधिक आक्रमक झाले तसे दिसून येतात, त्यामागचं कारण काय? आक्रमक मारामारी आक्रमक म्हणजे संघटनेबाबत विशेषतः? मी आक्रमक नाही, मी वस्तुस्थिती मांडलेली आहे। ज्या शिवसैनिकांनी आम्हाला खांद्यावर घेऊन आमदार, जिल्हा परिषद सदस्य बनवलेले आहेत त्यांचा मान सन्मान राहिला पाहिजे, ह्याच्यामध्ये आक्रमकता काय ही वस्तुस्थिती आहे।
मंत्रालयातील लाच प्रकरणी झुंजावांना क्लीन चिट मिळालेली आहे. कोणतेही पुरावे नसल्यामुळे त्यांनी क्लीन चिट मिळाली असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी एखाद्या मंत्र्याच्या बाबतीमध्ये चौकशीवर भाष्य केलेलं असताना मी त्यांच्या मंत्रिमंडळातला कॅबिनेट मंत्री आहे, त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य आहे का? त्यांनी त्यांची स्टेटमेंट दिलेली आहे आणि ती योग्य असणार आहे. उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर जावं आणि राज्यसभेची जागा जी आहे ती काँग्रेसला द्यावी असं सपकाळ यांनी म्हणाले. सपकाळ यांनी म्हटलं. आता सकपाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचा आमच्या महायुतीशी काडीमात्राही संबंध नाही. त्यांनी विधान परिषद कोणाला द्यायची, त्यांनी राज्यसभा कोणाला द्यायची हे त्यांनी ठरवलं पाहिजे. त्यांच्यामध्ये एकमत झालं पाहिजे, कारण शिवसेना वेगळं बोलते, काँग्रेस वेगळं बोलते. तिथली NCP काल काहीतरी बैठकीला नव्हतं असं तुमच्याच चॅनलवरनं आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळं निर्णय महाविकास आघाडीचे नेते घेतील आणि आमचे निर्णय माननीय शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि सुनेत्राबाईंनी घेतील. अजितदादांच्या अपघाताबाबत हातून मात्र उत्तर नको रोहित पवार यांनी म्हटलं. महाग पडेल असं रोहित पवार यांनी म्हटलं. आणि रोहित पवारांवर त्यांच्याकडे जी काय माहिती आहे त्यांनी ती सेंट्रल गव्हर्नमेंटला द्यावी, राज्य शासनाकडे द्यावी. अजितदादांच्या मृत्यूच्या बाबत किंवा अपघाताच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं म्हटलेलं आहे. आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. तीच रोहित पवारांची भूमिका आहे. त्याच्यामुळे रोहित पवारांची कदाचित प्रेस कॉन्फरन्स घेऊन भूमिका असेल, त्यांनी ऑलरेडी जाहीर केलेलं आहे. कोल्हापूरमध्ये आज आंदोलन झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात कोल्हापूरचं जे आहे ते आंदोलनामध्ये उतरलेलं आहे. शक्तिपीठ हा महामार्ग अतिशय गेम चेंजर महामार्ग आहे. जी आपली आध्यात्मिक शक्तिपीठ आहेत ही ज्या मार्गावर आहे तो हा शक्तिपीठ मार्ग आहे, म्हणून त्याला शक्तिपीठ मार्ग असं नाव दिलं आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही शक्तिपीठ मार्ग करू. शेतकऱ्यांवर दबाव आणून किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन असं कुठचंही काम महायुतीचं सरकार करणार नाही. हीच भूमिका मुख्यमंत्री आणि ज्या खात्याचे मंत्री स्वतः एकनाथ शिंदे साहेब MSRDCचे आहेत त्या दोघांची भूमिका. इतिहासातलं पहिला अर्थसंकल्प कोकणामध्ये शिवसेनेने आपलं वर्चस्व दाखवलंय. भविष्यातला मतदारसंघातला दावा आपला सेनेत असेल. शिवसेनेचे तसं बघायला गेलं तर जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेचे सदस्य, सभापती आणि नगराध्यक्ष हे बाकीच्या पक्षांपेक्षा जास्त आहेत. त्याच्यामुळे स्वाभाविक याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतील. तर इतिहासातलं पहिलं अर्थसंकल्प हे अधिवेशन असे आहे की विरोधी पक्ष विधानसभेत नाही आणि विधान परिषदेमध्ये कसं पाहतात? जनतेनं जर जागाच कमी निवडून दिलेल्या आहेत, जनतेनं आशीर्वाद जर आम्हाला 235 आमदारांना दिलेला आहे आणि इतर आमदार देखील आमच्यासोबत आहेत, तर कमी आमदारांना विरोधी पक्षपद द्यायचं की न द्यायचं याचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती घेतील. सभागृहात विरोधी पक्षपद नसणे हे कितपत योग्य आहे लोकशाहीमध्ये? नाही, विरोधी पक्षपद नसलं म्हणून काही शहराचा विकास थांबत नाही, ग्रामीण भागाचा विकास थांबत नाही. आता बघा ना, राहुलजी गांधींकडे विरोधी पक्ष नेतापद आहे, पण त्यांनी काय कर्तृत्व करून दाखवलं? जिथं ऑल ओव्हर वर्ल्डची AIची कॉन्फरन्स होती तिथं आपल्या कार्यकर्त्यांना आंदोलन करायला लावलं. त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद असूनसुद्धा देशाची जर मानहानी होत असेल, तशी राज्याची होणार असेल, तर ते विरोधी पक्ष नेतेपद कशाला असायला पाहिजे? आम्ही विकास करतोय. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता असेल की नाही? आता हे विधान परिषद, विधानसभा केंद्राचं चाललंय, बघू ना काय करायचं ते. रत्नागिरी जिल्ह्याला काय प्रतिनिधी? अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला नक्की भरभरून मिळेल. आमचा DPCचा आराखडा आहे तो देखील माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब वाढवून देतील, ही आम्हाला पूर्ण खात्री आहे. मवियाच्या पत्रकार परिषदेमध्ये पवारांची राष्ट्रवादी कुठेतरी गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं. हे सकपाळांना विचारलं पाहिजे का, ते मी कसं उत्तर देऊ? कातळ शिल्पाच्या संशोधनासाठी वर्ल्ड हेरिटेज डेज हा 2026 ते 2029 पर्यंत कार्यरत राहणार आहे. त्याची शाखा मुंबई आणि रत्नागिरीमध्ये देखील असणार आहे. आपण कोकणची संस्कृती देशभविष्यात देण्यासाठी खूप मोठे प्रयत्नशील असतात. काय सांगाल आपल्या कामात? आपलं एक लक्षात आलं असेल, काही लोक राजकारणासाठी विरोधात जातात. विशेषतः हा जो कातळ शिल्प हा सगळ्यात मोठा भाग कुठं असेल तो राजापूर तालुक्यामध्ये आहे. राजापूर तालुक्याचे आमदार किरणभैया सामंत झाल्यानंतर स्वतः त्यांनी याचा पाठपुरावा केला, आमच्याकडनं पाठपुरावा करून घेतला. म्हणूनच जिल्ह्यामधली कातळ शिल्प ही संरक्षित झाली आणि त्याच्यासाठी निधी उपलब्ध आहे. आपल्या संकल्पनेतून पक्षमित्र संमेलन उत्कृष्ट पार पडलं ही आपली संकल्पना होती. अनेक लोक आले पुढे महाराष्ट्रातून. नाही, आपलं पक्षी संवर्धन कॉन्फरन्स ही काल रत्नागिरीमध्ये जी झाली ही महाराष्ट्राला दिशा देणारी आहे. आपल्याकडे असलेली तशी जंगलातली वन्य प्राणी आहेत, तसे आपल्या निसर्गाला वरदान मिळालेले पक्षी देखील आहेत
आणि हे पक्षी ज्यावेळी स्थलांतरित होतात त्यावेळी स्थलांतरित होऊन ते अनेक वर्षानुवर्ष काही भागांमध्ये मुक्काम ठोकतात. असे पक्षी जे आहेत हे पर्यटनासाठी खुले व्हावेत म्हणून कालची परिषद होती आणि त्याच्यातनं पर्यटनाला चालना मिळेल याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यांना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.